दीनदुःखितांच्या सेवेसाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या समाजकार्याच्या यज्ञासाठी संपूर्ण निष्ठेने आहुती देत ग्रामीण भागातील आदिवासींसाठी अहोरात्र झटणारे त्यांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे आणि सौ मंदाकिनी आमटे. आत्ताच त्यांना प्रतिष्ठेचा रेमन मॅगसेसे पुरस्कारही मिळाला. याचा सर्व मराठी जनांना अभिमान आहे आणि हीच संधी साधून मैत्रेय परिवाराच्या वतीने त्यांना मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राम शिवाळकर यांचंही भाषण होणार आहे. तत्पूर्वी आमचे ज्येष्ठ स्नेही श्री प्रदीप भेडे यांना मी विनंती करते की त्यांनी मानपत्राचं वाचन करावं. आदरणीय डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदा आमटे या उभयतांना मैत्रेय उद्योग परिवारातर्फे अत्यंत आदरपूर्वक अभिवादन आणि त्याचप्रमाणे मॅक्सेसे पुरस्कार मिळवल्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदनही. काही वेळा पुरस्कार ज्यांना दिले जातात त्यांच्यापेक्षा पुरस्कार श्रेष्ठ ठरतात, तर काही वेळा पुरस्कार विजेत्यांचं कार्य योगदाना इतकंच मोठं असतं की त्यापुढे पुरस्कार खुजे ठरतात. विश्वस्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा रॅमन मॅगसेसे पुरस्काराबाबत हे एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर चक्क तीनदा घडलं आहे. आधी बाबा आमटे आणि आता डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे या तीन नावांनी रॅमन मॅगसेसे सारख्या जगविख्यात पुरस्कारालाही आपण लहानपण घ्यायला लावलं आहे. अर्थातच हे सहज घडलेलं नाही. काही दशकांचे कष्ट, घाम, अश्रू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकीच्या अविरत सिंचनातून जे हिमालय एवढं काम आधी बाबांनी आनंदवनात आणि नंतर हेमलकसामध्ये माडिया गोंड आदिवासींमध्ये सुरू केलं आणि आपण आपल्या तारुण्याची उमेदीची समिधा त्यात टाकून ते तडीस नेलं, त्यामुळंच आज मॅगसेसे सारखा एक जगद्विख्यात पुरस्कार आपल्या चरणी लीन झाला आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. 1970चं दशक हे एकूणच भारतामध्ये क्रांतीचं दशक होतं. एकीकडे लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी दिलेल्या संपूर्ण क्रांतीच्या हाकेला प्रतिसाद देऊन त्या संपूर्ण क्रांतीच्या होमकुंडात उडी घेतलेले हजारो नवयुवक होते, तर दुसरीकडे आपण एका निःशब्द क्रांतीच्या पाऊल वाटेवर पहिलं पाऊल ठेवलं होतं. खरं तर ती पाऊल वाटही नव्हती. पिढ्यानपिढ्या जंगलाच्या आश्रयानं राहिलेल्या पांढरपेशा शहरी माणसं आणि भ्रष्ट नाकर्त्या सरकारी वन अधिकाऱ्यांकडून नागवल्या गेलेल्या भामरागड तालुक्यातील माडिया गोंड आदिवासींच्या कल्याणाचं जे स्वप्न दिवंगत बाबा आमटे यांनी पाहिलं होतं, त्या स्वप्नाच्या पाऊल वाटेवरचं आपलं ते पहिलं पाऊल होतं. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून डॉक्टर प्रकाश आपल्या व्याधिजर्जर पित्याचं ते महान स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कटिबद्ध झाले होते. आणि जिनं कधी जंगलही पाहिलं नव्हतं, जिला कधी दुःखाचा आणि कष्टाचा वाराही स्पर्शून गेला नव्हता, अशा सुरक्षित वातावरणात वाढलेल्या सुविद्य डॉक्टर मंदा यांनी त्यामध्ये तुम्हाला साथ देण्याचं ठरवून जाणीवपूर्वक दुःखाशी, कष्टाशी मैत्री पत्करली होती. की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने, असं सावरकरांनी म्हटलं होतं. आपणही अत्यंत डोळसपणेच हे व्रत पत्करलत आणि बाबांचं स्वप्न सत्यात उतरवून दाखवलं. इतकं कल्याणकारी स्वप्न पाहणारा पिताही दुर्मिळ आणि ते सत्यात उतरवण्यासाठी आपलं तारुण्य नव्हे, आपलं अवघं आयुष्यच ओवाळून टाकणारे मुलगा आणि सूनही दुर्मिळ. जिथं फोन नाही, वीज नाही, जेवायला भाताशिवाय काहीच मिळत नाही, पावसाळ्यामध्ये नद्यांना पूर आल्यावर 6 महिने जगाशी संपर्क नाही, वन्य प्राणी, सरपटणारे प्राणी यांचा दिवस रात्र अगदी घरातही जिथं वावर असतो, अशा परिस्थितीमध्ये आपला संसार सुरू झाला. ज्यांच्यासाठी काम करायचं त्यांची भाषा येत नाही. एकूणच शहरी माणसावरचा त्यांचा विश्वास उडाल्यानं ते विश्वासानं जवळही येत नाहीत. आजूबाजूला रोगराईचंच नव्हे तर अंधश्रद्धांचं थैमान. अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत एखाद्याचा धीर खचला असता, पण आपण निर्धारानं त्या प्रतिकूलतेशी झुंज दिलीत, त्यांची भाषा शिकलात, त्यांची जीवनशैली आत्मसात केलीत, त्यांना 4 भिंतींच्या बंदिस्तपणाचं असलेलं वावडं लक्षात घेऊन उघड्यावर दवाखानाच नव्हे तर शस्त्रक्रियाही केल्यात. त्यांच्यातल्या अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी त्यांना सामान्य ज्ञानाबरोबर व्यावसायिक ज्ञानाचा वसाही दिलात आणि विशेष म्हणजे आदिवासींना वाचवता वाचवता
निसर्गाचा एक घटक आणि आदिवासींचा आहार असलेल्या जंगली श्वापदांनाही आपण वाचवलं. माडिया गोंड आदिवासींना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं मोलाचं कार्य आपण केलं. त्यांच्या अंधकारमय आयुष्यात ज्ञानाची आणि विकासाची पहाट फुलवलीत. इथं स्वप्नांना सत्याचा स्पर्श होतो असं आमच्या मैत्रेय उद्योग परिवाराचं ब्रीदवाक्य आहे. तिथं आपलं अवघं आयुष्य अर्पून तुम्ही स्वप्नांना सत्याचा स्पर्श घडवलात. क्रांती घडवणारा, अन्यायी सत्ता उलथून टाकणारा शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात, अशी जिथं समाजाची सर्वसाधारण धारणा असते तिथं तुम्ही स्वतःच शिवाजी बनलात. स्वतःच्या मुलांनाही तिथं त्याच वातावरणात, त्याच हालअपेष्टात वाढवलं. त्यांच्यामध्ये तीच समाजसेवेची, लोकविकासाची बीज पेरलीत. आज आमटे घराण्याची तिसरी पिढीही तिथंच राहून तोच वारसा पुढे चालवतेय. आपल्या कार्याइतकाच आपला हा संस्कार देखील आम्हाला महत्वाचा वाटतो. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी कैलासवासी बाबा आमटे यांच्यावर लिहिलेल्या एका अजरामर कवितेमध्ये शेवटी लिहिलं होतं, या ऐतिहासिक हलकल्लोळात सनातन आणि अजिंक्य आहे ते फक्त तुझ्यासारख्यांचं हात उभारून काळाच्या किनाऱ्यावरून धावणारं संग्रामशील माणूसपण. या ऐतिहासिक हलकल्लोळात सनातन आणि अजिंक्य आहे ते फक्त तुझ्यासारख्यांचं हात उभारून काळाच्या किनाऱ्यावरून धावणारं संग्रामशील माणूसपण. अत्यंत आदरानं आपल्याला अभिवादन करताना, आपलं अभिनंदन करताना आम्हालाही तेच म्हणावंसं वाटतं. त्रिवार अभिनंदन आणि त्रिवार साष्टांग दंडवतही. धन्यवाद. या प्रसंगी श्रीमती वर्षा सतपाळकर यांना मी विनंती करते की डॉक्टर प्रकाश आमटे, सौ मंदाकिनी आमटे आणि राम शेवाळकर यांना व्यासपीठावर घेऊन यावं. डॉक्टर राम शेवाळकर आज आपल्याला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांचं अध्यक्षीय भाषण होण्यापूर्वी आपण मानपत्र प्रदान समारंभ करूया. या प्रसंगी श्रीमती वर्षा सतपाळकर यांना मी विनंती करते की शाल आणि श्रीफळ देऊन डॉक्टर प्रकाश आमटे आणि साडी आणि चोळी देऊन मंदाकिनी आमटे यांचं स्वागत करावं. आणि एक विनंती आहे आपल्या सगळ्यांना की जेव्हा आपण हे मानपत्र देऊ तेव्हा आपण 2 मिनिटं उभं राहून त्यांचं कौतुक करूया. मैत्रेय परिवाराच्या वतीनं राम शेवाळकर यांना हे मानपत्र डॉक्टर प्रकाश आमटे यांना देण्याची विनंती करते.
ज्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वती वास करते ते विद्यावाचस्पती निरूपणकार डॉक्टर राम शेवाळकर आपल्याला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. या प्रसंगी मैत्रेचे संचालक श्री प्रसाद परुळेकर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. श्री प्रसाद परुळेकर. वणीसारख्या लहानशा गावातली ही ज्योत, या ज्योतीनं सारं सारस्वताचं मराठी सारस्वताचं आसमंत प्रकाशमान करून टाकलंय. ज्ञानेश्वरांचे गाढे अभ्यासक समग्र गांधी समग्र विनोबा यांनी त्यांनी आचरणात आणले. परुळेकरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. यांना पांडित्यांचा वारसा त्यांच्या वडिलांकडून लाभलेला आहे. धन्यवाद. डॉक्टर राम शेवाळकर जेव्हा भाषणाला सुरुवात करतात तेव्हा वातावरण अत्यंत मंत्रमुग्ध होऊन जातं आणि अर्थातच आताही ते होणार आहे. डॉक्टर राम शेवाळकर यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. आजच्या या अतिशय आकर्षक आणि आल्हादक आयोजनाच्या मागचा ऊर्जा स्रोत श्रीमती वर्षा सतपारकर. आजचे सर्व पुरस्कार विजेते आणि पुरस्कार प्रदान करण्यासाठी आलेले 3 थोर समाजसेवक आणि समाजामधल्या अद्याप न विझलेल्या कृतज्ञतेबद्दल, कृतज्ञता बुद्धीबद्दल आस्था बाळगणाऱ्या बंधूंनो आणि भगिनींनो, हा सगळा कार्यक्रम मला नवीन होता आणि अतिशय आनंद देणारा होता. सुरुवातीला झालेल्या गाण्यांपासून तो या सगळ्यांचे परिचय आणि पुरस्कार विजेत्यांची मनोवृत्त, हे सगळं भारावून टाकणारं होतं. ज्यांनी पुरस्कार संपादन केले त्यांनी आयुष्यामध्ये फार मोठं काम केलं, त्याच्याबद्दलची दाद या पुरस्काराच्या रूपानं आपण व्यक्त केलीत. त्याबद्दल मला आनंद झालाच, परंतु शेवटी आपण चिरंजीव प्रकाश आणि मंदा यांचा जो सत्कार केला त्याने मी मनापासून हलून गेलो. त्यांना अर्पण केलेलं मानपत्र सुद्धा फार चांगलं लिहिलं गेलं, अत्यंत सहृदयतेने लिहिलं गेलं आहे. आणि त्याच्यामध्ये प्रकाश दाम्पत्याबद्दल केवळ वर्तमानपत्री माहिती नाही आहे, त्यांच्या कार्याचं जे मर्म आहे ते मर्म उलगडून दाखवण्याचा अतिशय कृतज्ञ प्रयत्न त्या मानपत्रामध्ये केलेला मला आढळला. मी या दोघांचा सत्कार करणाऱ्यांचे आभार मानतो. मी गेल्या 40पेक्षा अधिक वर्षांपासून आनंदवन परिवाराशी निगडीत आहे. त्या परिवारातलाच एक आहे. त्यामुळे प्रकाशला मी त्याच्या लहानपणापासून पाहत आलो. प्रकाशनी, विकासनी बाबांच्या कामाची धुरा आपल्या अंगावर घेतली